नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी मधील तुम्हाला पदावली व कसोट्या हा घटक आपण अभ्यासणार आहोत. ओके, बघा आता या ठिकाणी इयत्ता 4थी मधील तुमचं पदावली. आता पदावली म्हणजे काय? आपण ज्यावेळेस बेरीज करतो, गुणाकार करतो, इतर क्रिया करतो. ओके, मग वजाबाकी असेल, भागाकार असेल, त्या क्रियाच्या संख्यांची आपण क्रिया करतो. ओके, मग ज्या संख्या ज्या असतात, काही अंक असतात, त्या संख्या किंवा ते अंक जे असतात त्यांचं उत्तर सुद्धा आपण संख्या व अंकातच काढत असतो. ओके, संख्यामध्येच येत असतं. जसं की बघा या ठिकाणी पदावलीमध्ये आता हे 5 अधिक 5 आहे. ओके, 5 अधिक 5. आता या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर किती येतं बेटा? 10 येतं. म्हणजे हे सुद्धा अंकच होते आणि ही सुद्धा संख्याच होत्या आणि हे सुद्धा आलेलं उत्तर सुद्धा काय आहे? संख्याच आहे. ओके, मग आपण ज्या वेळेस दोन संख्या ह्या बेरजेमध्ये, गुणाकारामध्ये, भागाकारामध्ये किंवा वजाबाकीमध्ये ज्या वेळेस आपण त्यांची मांडणी करू, त्या मांडणीला या प्रकारच्या मांडणीला पदावली असे म्हणतात. पदावली असे म्हणतात. बघा आता या ठिकाणी पदावलीमध्ये काही समानता असते. ओके, आणि काही असमानतेची पद असतात. मग समानता म्हणजे कसं? क्रिया, ज्या काही आपण क्रिया करतो, क्रिया किती आहेत? टोटल 4 महत्वाच्या: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. ओके, मग आता समानता आपल्याला कोणत्या पदावलीमध्ये दिसते आणि असमानता कोणत्या पदावलीमध्ये दिसते त्याच्या आपल्याला उत्तरावरून समजतं ते. ओके, आपण ते उत्तर जे काही आपण उत्तर काढू त्यामध्ये जर काही समान उत्तर येत असेल तर त्यामध्ये काही समानता असते. समानता दर्शविणार जे काही चिन्ह असतं ते कोणतं असतं? बरोबरचं चिन्ह असतं. कोणतं? बरोबरचं. याला आपण बरोबरचं चिन्ह म्हणतो. म्हणजेच जर या ठिकाणी 5 अधिक 5 आणि बरोबर आहे 10 वजा 5, म्हणजे ही जी पदावली आहेत यांना आपण समानता म्हणतो. काय म्हणतो त्यांना? समानता. बघा बरं, यामध्ये समानता काय दर्शवलेली आहे? 5 आणि 5 किती होतात? 10. ओके, 10 मधून 5 गेले तर किती राहतात? 10. म्हणजे उत्तर त्यांचं सारखं असल्यामुळे, उत्तर समान असल्यामुळे त्यामध्ये त्या दोन पदावल्या ह्या कशा आहेत? समानतेमध्ये आहेत, आपण असं म्हणू शकतो. मग त्या ठिकाणी मी आता बेरीज आणि वजाबाकी घेतली. तुम्ही गुणाकार बेरीज घेऊ शकता, गुणाकार वजाबाकी घेऊ शकता, गुणाकार भागाकार घेऊ शकता. प्रत्येक क्रिया वेगवेगळी असू शकते, परंतु त्याचं उत्तर हे जर सारखं असेल तर त्याला आपण समानता म्हणतो. त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, जर जेव्हा दोन पदावलीची किंमत समान नसते, बघा जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान नसते, जेव्हा दोन पदावलीची किंमत समान नसते तेव्हा त्या दोन पदावल्यामध्ये असमानता दाखवलेली असते. काय दर्शवलेली असते? असमानता. काय दर्शवले असते? असमानता. आणि असमानतेचं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येईल 7 गुणिले 2 बरोबर असमानता. म्हणजे ते उभी रेष मारायची त्यावर एक, त्याला म्हणू आपण 5 गुणिले 2. ओके, कारण की याचं उत्तर 14 येतं. 7 गुणिले 2 आणि 5 गुणिले 2 याचं उत्तर 14 येणार आणि याचं उत्तर 10 येणार. हे दोन बरोबर नाही येत, हे अशा पद्धतीने दाखवल्या जातं. मग समानता दाखवत असेल तर फक्त बरोबरचं चिन्ह, आणि असमानतेचं त्या पदावली दाखवायचे असेल तर त्यावर एक क्रॉस लाईन लावायची. ओके, तिरपी रेषा मारायची. ती झालं असमानता. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला
पदावलीची मांडणी आणि असमान पदावलीमध्ये दाखवलेलं पद आणि समान पदावलीमध्ये दाखवलेलं पद हे दोन प्रकार जर तुम्हाला समजले असतील तर आपण आता कसोट्या पाहूया. ओके, मग आता कसोट्या कुठे उपयोगी पडतात? कसोट्याचं इंग्लिश मध्ये त्याचं नाव आहे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. ओके, तुम्ही भागाकार ज्या वेळेस करत असतात त्यावेळेस एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातो किंवा नाही हे आपण पूर्ण भाग दिल्याच्या नंतर आपल्याला समजतंय का? तो पाडा आपण त्या संख्येपर्यंत म्हणतो, त्यानंतर त्या पाड्यामध्ये जर काही संख्या येत असेल तरच त्या संख्येला पूर्ण भाग जातो हे आपल्याला समजतं. परंतु त्यापेक्षाही थोडक्यात आणि कमी वेळेत आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कसोट्या खूप उपयोगी पडतात. मग कसोट्या कुठे कुठे उपयोगी पडतात तर बघा, या ठिकाणी प्रत्येक उदाहरण देऊन मी तुम्हाला एक एक कसोटी या ठिकाणी 1 ते 6 पर्यंतच्या 2 ते 6 पर्यंतच्या सर्व कसोट्या आपण चौथी पर्यंत पाहणार आहोत. ओके, बघा या ठिकाणी आता 48, 50, 64, 71, 19 आणि 20 हे काही उदाहरणं दिलेत मी संख्या. ओके, आता यामध्ये 48 ला 2 ने पूर्ण भाग जातो. आपल्याला 2 ची कसोटी पाहायची. कोणती? 2 ची कसोटी. आता 48 ला 2 ने पूर्ण भाग जातो किंवा नाही हे आपण 2 ने भाग दिल्याच्या नंतर समजेल. परंतु 2 ची कसोटी जर काय बघितली तर आपल्याला लगेच पाहत्या क्षणी समजेल की तिला भाग जातो किंवा नाही. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 हे अंक असतील, त्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. 2 ने पूर्ण भाग जातो. बघा बरं, त्या ठिकाणी 2 ने पूर्ण भाग जाण्यासाठी कोणकोणत्या संख्या असाव्या लागतात एकक स्थानी? 0, 2, 4, 6 आणि 8. ओके, मग आता या ठिकाणी 8 आहेत. ओके, 0 आहेत म्हणजे 48 ला आणि 50 ला 2 ने पूर्ण भाग जातो. हे भाग न देताही आपल्याला समजेल. या ठिकाणी 4 आहेत, इथेही आपल्याला समजणार. या ठिकाणी 0 आहेत, इथेही आपल्याला समजणार. परंतु 71 ला 2 ने पूर्ण भाग जात नाही कारण की त्याचे त्या कसोटीमध्ये बसत नाही. 19 ला सुद्धा 2 ने पूर्ण भाग जात नाही कारण की ते कसोटीमध्ये बसत नाहीत. कारण की एकक स्थानी 9 आहे, त्या ठिकाणी एकक स्थानी 1 आहेत आणि आपल्याला एकक स्थानी फक्त 2, 0, 4, 6 व 8 यापैकीच अंक असायला पाहिजे. ओके, आता पहा 3 ची कसोटी. ओके, 3 ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला, ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो, 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येस 3 ने पूर्ण भाग जातो. आता हे 2 एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. यासाठी 369 आणि 213, 451 हे 3 अंकी संख्येचे एक्झाम्पल आपण आता या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा बरं, या ठिकाणी कोणत्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाईल आणि कोणत्या संख्येला भाग जाणार नाही हे आपण 3च्या कसोटीवरून सांगू शकतो. बघा या ठिकाणी आता सांगता येईल की 3, 6 आणि 9 यांची जर बेरीज केली तर 3 आणि 9 12, 12 आणि 6 18 होतात. किती होतात? 18. आणि 3 चा पाडा सर्वांनाच येतो. 3 1 3 3 2 7 3 3 9 3 12 3 15 3 सख 18 म्हणजे 18 ला पूर्ण भाग जातो. म्हणजेच त्या ठिकाणी
या पूर्ण संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो हे आपल्याला 3च्या या कसोटीवरून सांगता येतं. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस 3 ने पूर्ण भाग जातो. ओके. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की 2 अधिक 1 अधिक 3 यांची बेरीज होते 2 आणि 1 3 आणि 3 6. 6ला 3 ने पूर्ण भाग जातो. 3 दोन्ही 6 म्हणजे 213 ला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जायला पाहिजे त्यांच्या दिलेल्या कसोटीनुसार. ओके. 3च्या कसोटीनुसार. मग आता या ठिकाणी तिसरं जे एक्झाम्पल आहे 4 अधिक 5 अधिक 1 यांची बेरीज किती येते रे बेटा? 10 येते. यांची बेरीज किती येते? 10. मग 10 3च्या पाड्यामध्ये येतात का? नाही येत. 3 1 3 3 2 7 3 3 9 3 चौक 12 येतात डायरेक्ट आणि त्या अगोदर 9 येतात. म्हणजे त्या 451 ला 3 ला पूर्ण भाग द्यायचं झालं तर जाणार नाही कारण की ते कसोटीमध्ये बसत नाहीत. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला 2 ची 3 ची 4 ची 5 ची 6 ची ज्या काही कसोट्या आहेत त्या भाग देण्यासाठी किती उपयोगी आहेत आणि किती महत्वाचे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला समजेल. ओके. बघा आता या ठिकाणी आता लगेच आपण 4 ची कसोटी बघणार आहोत. ओके. 4 ची कसोटी आणि 8 ची कसोटी जवळपास सारखी आहे. 3 ची आणि 9 ची कसोटी जवळपास सारखी आहे. 3 ची आणि 6 ची कसोटी जवळपास सारखी आहे. आता 4 ची कसोटी. 4 ची कसोटी काय सांगते बघा. 4 ची कसोटी. 4 ची कसोटी म्हणते की ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी असणाऱ्या अंकापासून जी संख्या तयार होते त्या संख्येस 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 4 ने पूर्ण भाग जातो. 2 ने नाही 4. त्या पूर्ण संख्येस 4 ने भाग जातो. ओके. बघा बरं त्या ठिकाणी जी कसोटी आहे ती व्यवस्थित अगोदर वाचून घ्या. ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी आता संख्या घेऊया एक 5342. ओके. या ठिकाणी आपण 44 घेऊ. ओके. एकक व दशक. दुसरी संख्या घ्या 36 36. तिसरी संख्या घ्या 33 40 आणि चौथी संख्या घ्या 44 51. 4 अंकी संख्या घेऊया. ओके. आता त्या ठिकाणी 4 अंकी संख्येच्या एकक स्थानी व दशक स्थानी जे अंक आहेत ते पहा. 1 4 4 आहेत, 3 6 आहेत, 4 0 आहेत, 5 1 आहेत. ओके. मग यांच्यापासून जे बनलेल्या संख्या आहेत इथं 44, इथं 36, इथं 40 आणि इथं 51. आता फक्त आपल्याला 4 ने या संख्येला भाग द्यायचा आहे. बाकी दुसरं काही पाहायचं नाही. वेळ वाचतो आपला. कसं बघा 4 ने 44 ला पूर्ण भाग जातो. 11 चौक 44 म्हणजेच या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. ओके. आता 9 चौक 36 36 ला पूर्ण भाग जातो म्हणजे याही संख्येला आपल्याला पूर्ण 4 ने भाग जायला पाहिजे. 40 ला 10 चौक 40 म्हणजे याही संख्येला पूर्ण 4 ने भाग जातो. 51 ला 4 ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे या संख्येला 4 ने पूर्ण भाग जाणार नाही. हे आपल्याला 4च्या या कसोटीवरून पाहायला मिळतं. ओके. बघा आता 5 ची कसोटी. 5 ची कसोटी खूप सोपी आहे. 5च्या कसोटीमध्ये तुम्हाला सोपं फक्त एक पाठांतर करायचा महत्वाचा नियम कोणता की 2 संख्या लक्षात ठेवायच्या 0 आणि 5. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 व 5 आहे त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. लिहायची आवश्यकता पडत नाही. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 आहे
त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. ओके. त्यानंतर 6 ची कसोटी महत्वाची आहे ती बघा. 6 ची कसोटी 3 ने व 2 ने ज्या संख्येस पूर्ण भाग जातो, ज्या संख्येस पूर्ण भाग जातो त्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो. आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय आहे, 3 ने आणि 2 ने दोन्ही संख्येने पूर्ण भाग केला पाहिजे. ओके. बघा आता या ठिकाणी 3 ने व 2 ने ज्या संख्येस पूर्ण भाग जातो त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो असं आपल्याला म्हणता येतं. मग 3 ची कसोटी आणि 2 ची कसोटी पाठांतर करायची, 6 ची आपोआप कसोटी पाठ होऊन जाईल. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला पदावली व कसोट्या या ठिकाणी कसोट्या पाठांतरच करून ठेवायच्या. कसोट्याला दुसरा पर्यायच नाही. कसोट्या जोपर्यंत तुम्ही पाठांतर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला भागाकार अवघड जाणार आहे, लक्षात ठेवा.